कोबी घातलेले पोहे, वांगी घातलेले पोहे, कांद्याचे पोहे, बटाट्याचे पोहे, त्याच्यावर आताच्या स्टाईल प्रमाणे पिझ्झ्यावर घालतात तो टॉपिंग. सकाळी सकाळी असं खिडकीच्या जवळ बसतोय, मस्त भुरभुरणारा पाऊस बघतोय आणि मनात वेगवेगळे विचार. आणि असा सूर जेव्हा घरात येतो, आज नाश्ता काय करायचा आहे, तेव्हा या सगळ्या पावसावर पाणी पडतं. पण नाश्ता ही सगळ्यात सुंदर आणि पोट भरू चीज. सकाळी सकाळी उठल्यानंतर, भूक लागल्यानंतर असा गरम गरम वाफाळता नाश्ता जर समोर आला तर किती मस्त ना. आणि असा बाहेर भुरभुरणारा पाऊस, असा समोर टिपा, एक कॉफीचा मग, एक चहाचा कप, गप्पा मारण्यासाठी एखादा मित्र आणि समोर गरम गरम नाश्ता. तो पोहे असले तरी चालतात. पोह्यांमध्ये किती व्हरायटी करता येते हो. एका पोह्यामध्ये 10 प्रकारचे पोहे तुम्हाला मी सांगू शकतो. कोबी घातलेले पोहे, वांगी घातलेले पोहे, कांद्याचे पोहे, बटाट्याचे पोहे, कांदा, बटाटा, टोमॅटो, भोपळी मिरची, कोबी, असे मिक्स पोहे. त्याच्यावर आताच्या स्टाईल प्रमाणे काय तो पिझ्झ्यावर घालतात तो टॉपिंग, त्या टॉपिंग मधला काहीतरी फ्लेवर घाला. आलं किसून घातलेले पोहे आणि काहीही न घालता नुसते दडपे पोहे. पोहे भिजवायचे, त्याच्यावर पापड चुरून घालायचा आणि फोडणी घालायची, काही दुसरं लागत नाही. पोहे, लोणचे पोहे सुद्धा खूप छान लागतात. नुसतं लोणचं, लिंबाचं लोणचं असलं तर एकदम मस्त. नारळाच्या पाण्यामध्ये पोहे भिजवून घ्यायचे आणि त्याच्यावर लिंबाचं लोणचं घालायचं आणि असे जरा कुस्करायचे आणि भरपूर खोबरं हवं त्याच्यावर आणि ते खायचे. सुंदर. दिवाळीला आमच्याकडे पोह्यांचे एवढे प्रकार केले जातात. आंबट पोहे, लिंबू पोहे, चिंच पोहे, गोड गुळाचे पोहे. सुंदर, अतिशय सुंदर लागतात. पोहे भिजवायचे आणि कामाला लागायचं. पोह्यांवर नुसता लिंबाचा रस पिळला आणि पापड पिळला आणि खोबरं घातलं, काही दुसऱ्याची गरज लागत नाही. चहा मात्र याच्याबरोबर हवाच. अर्थात ज्यांना चहा आवडतो त्याने. चहा, कॉफी ही पेय जी आहेत, ही पेय अगदी तुम्हाला घेतलीच पाहिजेत असं काही नाहीये. आणि सकाळी उठल्यानंतर खरं या पेयांची गरजच नसते. भूक असते नाश्त्याची, खाण्याची भूक असते. आणि हा सकाळी भरपेट नाश्ता करायचा आणि तो पोटभरतीचाच पाहिजे. पोहे हा सकाळचं जेवण होऊ शकत नाही का? हो, होऊ शकतं. तांदूळच आहे. तांदूळ पहिल्यांदा ते भाजून घेतात आणि मग त्याला तांदूळ म्हणजे भात असताना भाजून घेतात आणि ते असं जोरात दाबतात आणि वरचं कव्हर असतं ते सगळं निघून जातं आणि आज छान पोहे तयार होतात. आता हे पोहे कोणत्या तांदळापासून बनवलेत याला सुद्धा महत्व आहे हा. पूर्वी माझ्या लहानपणी मी नुसते सुके पोहे चहात असे बुडवून खायचो आणि शाळेत धावायचो. ह्या पोह्यांना सुद्धा एक चव होती. आता मुळात त्या भातालाच चव राहिलेली नाही आणि त्यामुळे मग या पोह्यांची चव बिघडत गेली. आता आम्हाला पोहे मिळतात, बाजारामध्ये जायचं, नाहीतर त्या ब्लिंकिट किंवा अशा तत्सम ऍपवरनं मागवले की घरात पोहे तुमच्या तयार होतात. जाडे पोहे, पातळ पोहे, कुरकुरीत पोहे, डाएट चिवड्याचे पोहे, हे सुद्धा हे सुद्धा चिवडा बनवताना पोहे वेगळे वेगळे बनवले जातात. पोहे हा असा एक नाश्ता आहे. खरं सांगायचं तर आयुर्वेदात पोहे पचायला जड सांगितलेले आहे. परंतु जेवढे पोहे पचायला जड तेवढी पोषण शक्ती जास्ती आणि ते पहिल्यांदा तांदूळ भाजून घेतल्यामुळे थोडेसे पचायला हलके होतात, हे पण विसरून चालणार नाहीये. पोहे जे असतात, या पोह्यांबरोबर दुसरं आणखीन काहीही लागत नाही. भाजी लागत नाही, रस्सा लागत नाही. आणि नागपूरमध्ये करतात, पोह्यांवर तर्री करतात आणि त्याच्यावर असं आणखीन एक तिखट घालतात, आंबट तिखट, आणि असं झणझणीत जाळ असतो तो. आणि असं तिखट घालून जरी ते पोहे घेतलेत वरनं तरी चांगले लागतात. पोह्यांना खाण्यासाठी एका मित्राशिवाय दुसरं काहीही लागत नाही. गरम गरम पोहे मला जे आवडतात ना, पोहे हे मी स्वतः केलेले पोहे मला खूप आवडतात. छान कढई घ्यायची, कढईमध्ये समजा 4 बचके पोहे असतील तर सगळे भिजवून घ्यायचे आणि भिजवून घेतल्यानंतर थोडंसं नारळाचं पाणी त्याच्यावर शिंपडायचं आणि नारळाचा रस थोडासा काढून ठेवायचा आणि या रसाचा फ्लेवर त्याला द्यायचा. अगोदरच त्याला मीठ आणि साखर लावून ठेवायची. कढीपत्ता पाहिजेच, कांदा चिरलेला पाहिजे, टोमॅटो आणि लिंबू हे नंतर घालण्यासाठी. बारीक चिरून चॉप करून मिरचीचे तुकडे घ्यायचे. मोठे मिरचीचे तुकडे नको, छोटे छोटे, जे खाताना मध्ये त्याचा बाईट लागला पाहिजे. आणि असे पोहे गरम गरम लोखंडी कढईमध्ये, त्याला किंचित काळा रंग येतो. लोखंडी कढईमध्ये जेव्हा आपण पोहे फ्राय करतो, तळतो किंवा फोडणीला टाकतो तेव्हा त्याचा एक काळपटपणा येतो आणि हा लोखंडाचा अंश वाढवणारा असतो.
तेल गरम करायचं, मस्तपैकी मिरच्या टाकायच्या, कढीपत्ता टाकायचा, कांदा टाकायचा, फ्राय करून घ्यायचा. त्याच्यानंतर आधी भिजवून ठेवलेले पोहे, ज्याला आपण मीठ आणि साखर लावून ठेवलेली आहे, आणि नारळाचा रस, हे सगळं घालून ठेवलंय. एक दणदणीत वाफ यायला द्यायची, झाकण ठेवायचं वर, आणि डिश मध्ये खाली उतरल्यानंतर त्याच्यावर टोमॅटो आणि थोडंसं लिंबू पिळायचं. वाह, इतकी सुंदर चव लागते की दुसऱ्या जेवणाची तुम्हाला गरजच नसते. असे पोहे मी सकाळी 3 डिश भरून पोहे खातो, आणि त्याच्यावर काही दुसरं नाही घेतलं तरी चालतं. मन प्रसन्न होतं. 1-2 ग्लास पाणी त्याच्यावर पिलं की पोटात जाऊन ते असे फुगतात की संध्याकाळपर्यंत तुम्हाला भूक लागण्याची काही गरजच नाही. असे पोहे हा सकाळचा नाश्ता कम जेवण होऊ शकत नाही का? होऊ शकतं. असा निवांत वेळ, खिडकीतनं दिसणारा भुरभुरणारा पाऊस, पोहे आणि कॉफीचा एक कप. वा. जेव्हा आमच्या घरामध्ये ही कलई लावलेली तांब्या पितळीची भांडी होती, तेव्हा आम्हाला डायबिटीस नव्हता असं लक्षात येत होतं. आणि ही भांडी आम्ही मोडीत काढली आणि नको ती भांडी आमच्या घरात आणून ठेवली. ते ॲल्युमिनियम आणि हिंडालियम यामुळे रोग वाढतायत हे लक्षात येते का तुमच्या? रोग कमी करायचे असतील तर घरातली भांडी बदला. भांडी कुठची वापरायची? तांब्याची आणि पितळीची.